हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 18 जानेवारी 2025ला झालेला निकाल जो पेपर आहे नवोदयचा त्याचा आज निकाल कधी लागणार आहे त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. ठीक आहे. त्याआधी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की पहा, मी पेपर सॉल्व केलेला आहे चांगल्या पद्धतीनं, मार्क पण चांगले येणार आहे सगळ्याला माहिती आहे. ठीक आहे. आता मार्क चांगले येणार आहे, आता आपण निकालाची वाट पाहतो. तर निकाल तर येणारच आहे तुमचा या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यात. तर त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं, काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की काय काय आपल्याला कागदपत्र लागतील. मार्क घेऊन तेवढंच चालत नाही, 5वीची परीक्षा पण पास करावं लागते आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला जे जर जातीमधून आपण फॉर्म भरला असेल तर जातीचं प्रमाणपत्र पण पाहिजे आपल्याकडे. आपण जर रुरल भागात राहत असेल तर रुरल भागाचं पण आपल्याला जे रहिवाशाचं प्रमाणपत्र राहते आणि तलाट्याचं राहते ते दोन्ही पण आपल्याला आपल्या जवळ ठेवायचे आहेत. काही गोष्टी राहतात की आपण त्या गोष्टीकडे पाहूत आणि आपला जो निकाल कधी लागणार आहे त्याचं पण पाहू. पहा, रुरल भागाला 75% जागा आपल्या राहतात आणि शहरी भागाला 25% राहतात. म्हणजे टोटल जे 80 सीट आहे त्याच्यातल्या 60 सीटा काय राहतात आपल्या ग्रामीण भागाला. हे ग्रामीण भाग. आणि शहरी भागाला काय राहतात, शहरी भागाला आपल्या उरलेल्या 25% म्हणजे 20%. त्याच्यातल्या 27 जे आहेत सीटा त्या काय राहतात तुम्हाला महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी राहतात. म्हणजे याच्यातल्या 20 सीटा 18 सीटा राहतात महिलांसाठी आणि याच्यातल्या कमीत कमी 9 सीटा मुलींना राहतात. आता तर मुलींनी मार्क खूप चांगले घेतलं तर ही सीट काय राहतात वाढतात पण. ठीक आहे. तर एक तर डॉक्युमेंट ठेवायचे आहेत. पहा, इकडं हे ग्रामीणचं जे आहे, ग्रामीणमध्ये जास्त मुलं लागतात, मुली पण जास्त लागतात. त्याच्यामुळे ग्रामीणच्या मुलांनी जास्त करून काय करायचं, आणि बरेचसे पालक लोक सुशिक्षित नसल्यामुळे काय होतं की आपला रिझल्ट लागतो आणि रिझल्ट लागल्याच्या नंतर आपलं खूप परेशानी होते बऱ्याच जणांना. आता हे डॉक्युमेंट तयार करा, ते डॉक्युमेंट तयार करा. तर ते रिझल्ट मार्क आपण पाहिलेलेच आहेत. ज्यांना पण 80 पेक्षा जास्त आहेत, रिझर्व कॅटेगरीतले मुलं आहेत. ठीक आहे. SC ST 80 मार्काच्या वरी आहे तर तुमची लागण्याची खूप शक्यता जास्त असते. 80 मार्क असेल. OBCचे मुलं असतील तर त्यांना 85 मार्क असेल तर तुमची लागण्याची शक्यता गृहीत धरूनच करा. लागेलच असा पकडून 85 मार्क आहेत तर म्हणजे तुम्ही तयारीला लागा. आणि ओपन कॅटेगरीतले जे पण मुलं आहेत ते 90 मार्क पाहिजे तरच तुमचा नंबर लागेल. आता कट ऑफ बद्दल विचारायला गेलं तर कट ऑफ ही परीक्षेची आपली जेव्हा रिझल्ट लागतो त्याच्यानंतरच कट ऑफ येतो. कोणत्या जिल्ह्याचे किती असेल आपण काहीही सांगू शकत नाही. कोणत्या जिल्ह्यातल्या मुलाने किती मार्क घेतले त्याच्यावर ते डिपेंड करते. एखाद्या जिल्ह्यातले मुलांचा अभ्यास खूप चांगला असेल तर कट ऑफ खूप चांगले जाते, आणि विद्यार्थी जर चांगला पेपर नाही गेला असेल त्या जिल्ह्यामध्ये तर कट ऑफ कमी येते. दरवर्षी असंच राहते. नाहीतर मागच्या वेळेस आपली कट ऑफ अशी होती आणि ह्या वेळेस अशी राहणार असं हे काही गृहीत धरू नका. बऱ्याचशा चॅनलवर सांगतात की ही कट ऑफ आहे, ह्या जिल्ह्याला एवढा आहे. तर रिझल्ट लागल्याच्या नंतरच खरी कट ऑफ कळते. आता सध्या जे पण आहे ते फक्त तुम्हाला जास्तीत जास्त त्या व्हिडिओ पाहण्यासाठी, शेअर करण्यासाठी किंवा व्ह्यूज येण्यासाठी करतात. तर ते त्या गोष्टीकडे जाऊ नका. तुमची कट ऑफ आता काही कोणीही सांगू शकत नाही. ठीक आहे. कट ऑफ कधी कळते, रिझल्ट लागल्याच्या नंतर. किती तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जणांनी किती मार्क घेतले, प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगळं राहते. पण 1-2-4 गोष्टी लक्षात ठेवल्या. SC ST 80% मार्काच्या वरी गेले तर तुम्ही तयारीला लागायचे डॉक्युमेंट. OBCवाल्यांनी 85च्या वरी गेल्यावर आणि ओपनवाल्यांनी 90च्या वरी जर मार्क असतील तुम्हाला, शहरी असो की ग्रामीण असो, त्यांच्या चान्सेस खूप असतात. लास्टपर्यंत फॉलो करायचे. काही जण काय करतात, लास्ट ॲडमिशन घेतातच सोडून टाकतात. मग तिथं सीट काय राहते, रिकामी राहते. मग तिथं ॲडमिशन आपल्याला भेटू शकतं. ठीक आहे. लास्टपर्यंत 90 मार्क पडले, रिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे तर त्यांनी लास्टपर्यंत त्या नवोदय कॉलेजच्या संपर्कात राहायचं. म्हणजे एखादा मुलगा सोडूनच गेला तर तुमचा नंबर लागू शकतो. आता काही जर गोष्टी पाहिल्या आपण, ह्या गोष्टी पाहिल्या. ठीक आहे.
तर बघा जसं जसं तुम्हाला काय रिझल्ट येईल आपण तसं तसं मध्ये मध्ये येतच जाऊ, 2 दिवसाला 3 दिवसाला. तुमचे डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकता सर, काही तुम्हाला समस्या असतील त्याच्यासाठी. तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा, म्हणजे माझे व्हिडिओ जे येणार ते तुम्हाला भेटत जाणार. आणि आपण काही फेक माहिती अशी काही देत नाही, जे खरं असेल तेच आपण सांगतो. ठीक आहे, रिझल्ट कधी येणार आहे किंवा कट ऑफ काय हे असं काही ठरलेलं नसते, किंवा काही तुमचं मागच्या 4 वर्षापासूनचं हे आहे ते काही असं नसते. त्याच्यामुळे आपण अशी काही माहिती सांगत नाही की कट ऑफ एवढी येईल किंवा एवढी नाही होऊ शकते, कमी पण येऊ शकते, जास्त पण येऊ शकते. फक्त एवढंच आहे की अंदाज आम्ही सांगू शकतो की एवढं. ठीक आहे, तर काही नाही करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे व्हिडिओ पाहत जा. ठीक आहे, आता आपण रिझल्ट निकाल कधी लागणार आहे ते पाहतो आपण. तर निकाल जी लागू शकते पहा, आपली पेपर झाला 18 जानेवारीला झाला. ओके, 18 जानेवारी 2025ला. आता निकालाचं कसं राहते पहा, निकाल हे 45 दिवसाच्या नंतर कधीही लागू शकतो. 45 दिवसाच्या नंतर कधीही लागू शकतो. म्हणजे इथून जर 45 दिवस पकडले आपण, ठीक आहे, तर जवळजवळ 3 मार्चच्या आसपास येतात. ठीक आहे, 3 मार्चच्या आसपास 45. पण 45 दिवस न पकडता आपण 2 महिने पकडायचे. कधी पण 2 महिन्याच्या 2 महिने. इथून पहा, इथून 18 तारीख आहे ना, तर 18 पकडायचे. 18 जानेवारी तर 18 जानेवारी आहे तर आपण 18 मार्च पकडतो. 18 मार्च हे जानेवारी, तर मार्च पकडली 18 मार्च 2025. मग 18 मार्च 2025ला लागेल का नाही. मग याच्यामध्ये तुम्ही 10 ते 12 दिवस ॲड करा, मायनस करा, म्हणजे याच्यामधले. तर हे 18च्या 10 दिवस पाठीमागे गेला, 8 मार्च ते 28 मार्च ह्या कालावधीत कधी पण तुमचा रिझल्ट लागू शकतो. म्हणजे 8 ते 28 मार्च मागे पुढे होतं. शक्यतो 2 महिन्याचा कालावधी पकडा. 2 महिन्यात निकाल जो राहतो तो लागतच असतो. ठीक आहे, पण कमी जास्त होतं. त्यांना असं काही कुणी कंपल्सरी नाही की ह्या तारखेपर्यंत द्यायला पाहिजे किंवा रिझल्टची तारीख ह्या तारखेलाच येईल असं काही नाही. जसं की आपण बघतो शाळेचे रिझल्ट निकाल कधी लागतात, 1 मेला लागतात. आपल्या परीक्षा कधी जरी संपल्या तर 1 मेला लागतो. 10वीच्या परीक्षेचा जो निकाल राहतो तो पहिल्या आठवड्यात लागतो जूनच्या. 12वीचा कधी लागतो, लास्टच्या आठवड्यात, मेच्या लास्टच्या आठवड्यात. तसं आपलं नवोदयचं असं काही ठरलं नाही. ठीक आहे, असं काही ठरलेलं नाही. 12वीच्या निकालाचं माहिती आहे आपल्याला, थोडं 1-2-4 दिवसाचं माहीत होते, इकडं तिकडं जाते. आपण तसं जर पाहिलं तर मागचा निकाल जो होता 28 काय किंवा 29 तारखेला लागला होता. 29 किंवा 28 मार्चला लागला होता. त्या कारण तुम्ही इकडे ह्याच तारखेच्या आसपास जर पाहिलं तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आपला पक्का लागणार आहे रिझल्ट. म्हणजेच मार्चच्या शेवटचा आठवडा म्हणजे आपला 22 मार्च ते 31 मार्च याच्यामध्ये तर 100% लागणारच आहे. याच्या पुढे जाण्याची शक्यताच नाही. ठीक आहे, तरी पण असं नाही की 100% याच्यामध्येच लागणार, जाऊ पण शकतो. त्यांना काय असं बंधनकारक नाही की एप्रिलमध्ये पण लागू शकतो. फक्त एवढंच ठेवा की तुमचे जे कागदपत्र आहेत, आता कागदपत्रामध्ये मी तुम्हाला काही सांगतो काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत आपल्याला. ठीक आहे, ते पहा. ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला जास्त डॉक्युमेंट लागत नाही. हा फक्त ओपन कॅटेगरी आहे आणि तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर ग्रामीणचं तुम्हाला जे पण सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. ठीक आहे, रहिवासी प्रमाणपत्र लागतं तुम्हाला. डॉक्युमेंट आपलं आधार कार्ड ठेवा तुम्ही. आधार कार्ड अपडेट असलं पाहिजे. अपडेट नसलं तर जिथून अपडेट होऊ शकते, जिथं चांगली मशीन आहे अवेलेबल, ठीक आहे, अपडेट व्हायचे. एखाद्याचे अंगठे वगैरे येत नाही तर पहा, जास्तीत नेहमी प्रयत्न करा. एका जागी नाही झालं तर दुसऱ्या जागी जा, दुसऱ्या जागी नाही झालं तर तिसऱ्या जागी जा. त्यांना विचारा कुठे चांगली जी बायोमेट्रिक मशीन आहे ती कुठे आहे, मग ते सांगतील तुम्हाला. ठीक आहे, मार्क जर चांगले असेल तर हे तुम्हाला करावंच लागणार. धावपळ होईल तुमची, काय हरकत नाही. पण हे मेन आहे आधार कार्ड. तर तुम्हाला आता त्यांनी कंपल्सरी नंबर 1ला सांगितलं की त्यांनी आधार कार्ड तुमच्याजवळ पाहिजे. त्याच्यानंतर 5वी पास तुम्ही पाहिजे. 5वी पास. आणि आता 5वी पास म्हणजे 5वीच नाही, 3री 4थी 5वी तिन्हीचे सर्टिफिकेट आपल्याला ठेवायचे. 3री 4थी आणि 5वी. जर तुम्ही ग्रामीण भागातून येत असाल तर ग्रामीण भागातून येत असाल तर फक्त तुम्हाला बघा, ग्रामीण भागाच्या आपल्या ज्या जागा आहेत त्या खूप जास्त आहेत. जागा जास्त आहेत म्हणून काही जण काय करतात, 4थी 3रीलाच काय करतात, 4थी 5वीलाच टाकतात. 3रीचं नसतं त्यांच्याजवळ. ग्रामीण भागातचे जे विद्यार्थी आहेत ते 3री पासून विद्यार्थी पाहिजे. सरकारनं काय म्हणे 3री पासून.
इथं तिसरीपासून करण्यापेक्षा मी तर म्हणतो पहिलीपासूनच करायला पाहिजे. काही जण काय करतात, तिसरीपासूनच सुरुवात करतात. ठीक आहे, ग्रामीणमध्ये ॲडमिशन ठेवून टाकतात. त्याच्यामुळे काय होतं, जे ग्रामीण भागातल्या लोकांचं नुकसान होतं. ठीक आहे, काही जण हुशार लोक राहतात, ते काय करतात, नवोदयला नंबर लागा म्हणून शहरामध्येच राहतात, फक्त ॲडमिशन काय करतात ग्रामीणच्या शाळेमध्ये टाकतात. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं पहिली तिसरी चौथीपासून नाही तर पहिलीपासूनच करायला पाहिजे. पण आता तरी तिसरी चौथी पाचवीचं तुमच्या जो पास झाले, आता पाचवीचं आपल्याजवळ नसतं. पाचवीचा जेव्हा निकाल येईल तेव्हा तुम्हाला पाचवीचं द्यावं लागेल. तर अभ्यास करा चांगला. आपले व्हिडिओ पण आहेत त्याच्यावर, पाचवीचे पण आपण सगळे व्हिडिओ बनवतो, तर ते पण विद्यार्थ्यांना दाखवत जा. त्याच्यानंतर आपल्याला 2 नंबरचं झालं. 3 नंबरचं आपलं आहे महत्त्वाचं, जे ग्रामीणचं प्रमाणपत्र, तुम्ही रहिवासीचं प्रमाणपत्र होतं. तुम्ही पहा, हे शहरी भागात असलं तर तेवढं तुम्हाला नाही, पण तरी पण तिथं तुम्हाला लागेलच रहिवासी प्रमाणपत्र. तर दोघांनी काढायचं, रहिवासी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र हे तहसीलमधून भेटून जाते तुम्हाला, तहसीलचंच पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही जाती तुमची रिझर्वेशन असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला तयार करायचं. ठीक आहे, अपंग असेल तर अपंगाचं पण ठेवायचं. ठीक आहे, हे काही महत्त्वाचं सांगतो. अजून पण भरपूर थोडेसे डॉक्युमेंट लागतात, ते शाळेतून भेटतात. टी.सी, जसं की टी.सी लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो आपण, टी.सी ते झाल्याच्या नंतर, रिझल्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला भेटून जाते. अजून 1-2 शाळेतून तुम्हाला लागतात, ते आपल्याला नंतर निकालाच्या नंतर भेटतील. ठीक आहे, शाळेतून भेटतील, ती शाळा तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. तर अपंग असाल तुम्ही, कारण अपंगाच्या 3 जागा, अपंगाचं जे सर्टिफिकेट असते त्यात ते पण तुम्हाला, जर अपंग असाल तर तुम्हाला तयार ठेवायचं. आधार कार्ड झालं, 5वी पासचं झालं, टी.सी आणि मेडिकल फिटनेसचं एक सर्टिफिकेट राहते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही योग्य आहात, म्हणजे असं मानसिक तुम्हाला काही त्रास, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही, त्याचं एक सर्टिफिकेट पाहिजे राहते. ठीक आहे, मेडिकल सर्टिफिकेट ते लास्टला तुम्हाला ह्या गोष्टी काय हे नाही, फिजिकल मेडिकल सर्टिफिकेट. फिजिकल अपंगत्व असलं त्यांना वेगळं आहे, फिजिकल वेगळं राहते मेडिकल सर्टिफिकेट, आणि मानसिकचं वेगळं राहते. ठीक आहे, म्हणजे मेंटली तुम्ही एकदम स्ट्रॉंग आहेत त्याचं डॉक्टर एक सर्टिफिकेट देते. त्याचं काय एवढं काय विशेष नसते, लवकर भेटून जाते ते. आणि तुम्हाला टी.सी वगैरे पण ते काही डॉक्युमेंट तुम्हाला शाळेतून जेव्हा नंबर लागेल तेव्हा ऑटोमॅटिकली भेटून जातो. तिथं प्रोसिजरच एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी लागतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, थोडंसं माहिती घेतलेली आहे. आता 8वीचा जर तुम्हाला पाहायचं असेल, 8वीच्या परीक्षांनुसार ते 9वीला पहा, जेव्हा एखादे विद्यार्थी सोडून जातात 5वी ते 7वी मधले जे विद्यार्थी सोडून जातात, फक्त तेवढ्याच सीट तुम्हाला काय होतात, 8वीला परीक्षा दिली तर 9वीला ॲडमिशन भेटतं. म्हणजे जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर कोणी सोडूनच गेलं नाही आहे 5वी ते 7वीमध्ये, 8वीमध्ये नवोदय शाळेतून काही मुलं सोडून जातात, 2-4-5 म्हणा, ते 2-4-5 जागाच आपल्याला 8वीची परीक्षा दिली तर 9वीला लागतात. ठीक आहे, मग एखाद्या वेळेस तिथं जागाच नसेल तरी तुम्ही फॉर्म भरून टाकतात. त्याच्यामुळे तुम्हाला अशी अपेक्षा करू नका. जर मुलांनी काही सोडून दिले, 1-2-3 असेल, जे पण असेल, आणि त्याच्यामध्ये जर कॅटेगरीचाच विद्यार्थ्यांना सोडून गेलं तर कॅटेगरीच्याच विद्यार्थ्याचा नंबर लागेल, ओपनचा नाही लागणार. ज्या कॅटेगरीतून विद्यार्थी सोडून गेलेला त्या कॅटेगरीमधूनच लागणार. मुली सोडून गेल्या तर मुलीची जेवढी जागा असतील, 27 जागा राहतात त्यांच्या कमीत कमी, तर 27पेक्षा कमी झालं तर फक्त तेवढे त्याच्यामध्ये मुलीच लागणार. तर 8वीला लागण्याची शक्यता खूप कमी राहते. फक्त जी पण शक्यता राहते ओरिजिनल आपलं ॲडमिशन राहते 5वीलाच. त्याच्यानंतर 11वीला ॲडमिशन होते. 11वीला ॲडमिशन कसं होते, तुम्हाला 10वीचे मार्क पर्सेंटेज किती आहे, 10वीला तुम्ही सगळ्यात जर जास्त मार्क घेतले त्याच्यानुसार राहते. अजून ते रिझर्वेशन कॅटेगरीनुसार राहते. पण तुम्ही 10वीला मार्क घेतले, तुमच्या जिल्ह्यामधून तुमचा नंबर आलेला असेल तर तुमचा नवोदयमध्ये नंबर लागतो. ठीक आहे, तिथं कोणतीही आपल्याला परीक्षा होत नसते जशी आपली नवोदयची झालेली आहे. ठीक आहे, जिल्ह्यामधून काही, ठीक आहे, तिथं पण अजून एक कंडिशन आहे की काही मुलं सोडून गेले तरच त्याच्या जागी लागणार. पण काही 1-2 निघून जातील समजा, तर तुमचा जिल्ह्यामधून नंबर आलेला असेल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पहिल्या 5मध्ये असाल तर तुम्हाला तिथं नंबर लागेल. आता ते पण कॉमर्स, सायन्स आणि आर्ट तिघाचे मिळून तुमचा नंबर यायला पाहिजे. सॉरी, 10वीमध्ये कॉमर्स सायन्स नसते, त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर राहते. तर तुम्हाला 10वीमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला नंबर काढावा लागेल, तेव्हा तुमचा कुठे जाऊन नंबर लागेल. तर 5वीचं हे सगळ्यात सोपं राहतं.
त्याच्याबद्दल आपण माहिती दिली. अजून पुढचे व्हिडिओ आपण बनवत जाऊ. तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओ पाहत जा. आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.